टीमच्या विरोधामध्ये या 5व्या बॉलवर एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन बायूच्या माध्यमातून सुरुवातीला 3 बॉलवर वर्चस्व राहिलं होतं गोलंदाज विनीतचा, परंतु त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना आक्रमकता साकारली बॅट्समन विनीतने आणि एक मोठा फटका त्याच्या बॅट्समन बाळूने आणि एक मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता. अंकिताने दिशा देण्याचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर होता. फंबल झाला. फक्त 1 रन या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शिरवणे या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे बिनगडी बाद 9 रन. सुशील लिंक आली की पाठवून दिले लाईव्ह ते पिक्चर बघा कलर बघ ना ते हो प्रोफाईल मध्ये झालं बरोबर. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 रन. 9 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि स्पेल नंबर 2 गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले दीपक सुर्वे. सेकंड ओव्हरसाठी त्यांना आमंत्रित केलं. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेहरू टीम बॉलर सज्ज होतात. दीपक सुर्वे यांचा पहिला बॉल अक्रॉस द लाईन झाले, परंतु लेगस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. 10 रन आतापर्यंत होतात. या मोमेंटला देखील पुन्हा एकदा स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन होऊन स्ट्रोक केला. लॉंग लेगच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित होते बॅट्समन गणेश, परंतु या सेकंड ओव्हरमध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली जाते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष शिरवणे टीमला सेट करायचं प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धमध्ये. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करतायत शिरवणे संघ आतापर्यंत 11 रन झाले. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर होता. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनचा कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला सुरुवात करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आडव्या बाटल्या स्ट्रोक केला. 75 दौड चांगला आहे. चेंडू चाललाय काउंट कॉर्नरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला. बॉल जज केला. बॉल उचलून फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलवली. कव्हरच्या दिशेने देखील फिल्डर तैनात आहे. मिडऑफला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. डीप मध्ये लॉंग ऑन काउंट कॉर्नर डीप मिड विकेटला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. जेलची संधी होती, परंतु फिल्डरच्या आवाकाच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. बॉल जज करेल, उचलून फेकेल तत्पूर्वी पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालाय. 17 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. टीम शिरवणे या टीमच्या माध्यमातून या मोमेंटला लॉक केलाय. फिल्डर तैनात आहे. टिकला हाजे आणि पहिला विकेट बॅट्समन गणेश या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे प्लीज. बरं वाटतं ना. शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक आहे आणि 17 रनवर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला टीम शिरवणे टीमला. नेहरू शाखा 1 या टीमच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा आणि घेतलेला निर्णय सिद्ध कशा प्रकारे केला जाईल यासाठी परिश्रम मात्र जरूर करावे लागतील, कारण जीवनामध्ये देखील तुम्ही एखादा निर्णय घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर
प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागते आणि क्रिकेटमध्ये देखील तेच प्रात्यक्षिक आहे. 17 रनवर एक बॅट्समन गमावल्यानंतर वन डाऊन साठी न्यू बॅट्समन जावेद आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर अपेक्षा असतील जावेद कडून या मॅच मध्ये टीम शिरवणे टीमला. गोलंदाज पुन्हा एक सज्ज होतोय. शेवटचा 3 बॉल शिल्लक आहे दीपक सुर्वे यांच्या खात्यातला. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपाईचा संपर्क तुटला. डॉट बॉलची समाप्ती 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 रन 17 रन होऊन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. दोन ओव्हरचा खेळ देखील पूर्ण झाला आणि 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी धनाजी नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केलंय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. धनाजीचा पहिला बॉल अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला आणि अवांतर स्वरूपामध्ये एक डाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. हा बॉल देखील पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल देखील अवांतर स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे रन मात्र जरूर थांबवावे लागतील, कारण अशा धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करता सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना कधी कधी याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. याच धावा कधी कधी तुमच्या सामन्यामध्ये तुम्हाला कठीण देखील करत असतात. बॉलर पुन्हा एक सज्ज होते. हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली. एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके घेतो ना, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक करते ठेवावा लागतं आणि ते चित्र या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जावेद सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज धनाजी राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने आश्रुत केला फिल्डर तेना जजमेंट चुकलं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सावरलं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये या जगची किंमत किती मोजावी लागेल. टीम नेहरू शाखा 1 या टीमला हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. जेम्स सुटला एक नवीन कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळाला. हा बॉल लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल शिरवणे टीमचा, कारण प्रत्येक बॉल तेवढाच महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील अवघड पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होता.
वक्रतुंडे गजाननम सर्वसुखे तव पदम गौरीपुत्रम विनायकम प्रथमवंदू श्री गणेशा. तर कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाची पूजा करत असतो. तशाच पद्धतीने या स्पर्धेचा शुभारंभ सुद्धा अतिशय गोड व्हावा याच्यासाठीच आपण श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि वळतोय मी चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे, जिथे आपण पाहिलं होतं की प्रथम फलंदाजी करताना टीम शिरवणे शाखेने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 24 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो मैदानात उभा असलेला संघ आहे नेरूळ सेक्शन 1. नेरूळ संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय सलामीला आलेली जोडी विनीत रहाटे आणि मनोज कोडी. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय विनीत पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करेल. खऱ्या अर्थाने हे सामने जे आपण पाहतोय 4 षटकांचे सामने, त्यातील पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचं षटक म्हणून पाहायला मिळेल. इथे 38च्या आतमध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक उभे असतील. मात्र 2 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 38च्या बाहेर आपल्याला उभे पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक डीप मिडच्या क्षेत्रामध्ये, दुसरा क्षेत्ररक्षक कावकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टोलावला, अतिशय सुंदर असा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. सुंदर अशी सुरुवात. या सुरुवातीसाठी नक्कीच मी एक वाक्य म्हणू इच्छितोय कि अभी तो चौका आया है, छक्का अभी बाकी है. अभी तो चौका आया है, छक्का अभी बाकी है. आगाज आपने देखा है, अंजाम अभी बाकी है. तर षटकाच्या सुरुवातीच्याच काही चेंडूवर आपण पाहतो हल्लाबोल करतोय फलंदाज विनीत. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू 4 धावांनी नुकताच सुरुवात केली होती फलंदाज विनीतने. 33 धावांचं म्हटलं तर सोपं, परंतु म्हटलं तर काहीसं कठीण असं आव्हान. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये कोणतंही आव्हान मोठं नसतं, कोणतंही आव्हान छोटं नसतं. तर पाहूया कशा पद्धतीने या आव्हानाचा पाठलाग करेल नेरूळ हा संघ. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने. चेंडूच्या मागे एक क्षेत्ररक्षक भाग बिल पद्धतीने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. क्षेत्रामध्ये थँक्यू. विनीतच्या माध्यमातून सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर्सी क्रमांक 7 परिधान करून महेंद्रसिंग धोनी स्टाईल सुरुवात करून दिली आहे फलंदाज विनीत याने. 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. मात्र 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला होता. तदनंतर खराब दर्जाचा चेंडू, वाईट चेंडूला आपण वाईट चेंडू सुद्धा आपण म्हणतो, कारण या चेंडू मागे आपण पाहतो अतिरिक्त पद्धतीची 1 धाव जी आहे ही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि 30 धाव आपण पाहतो एक्स्ट्रा पद्धतीने जमा झाले. धावा झाल्यात बिनबाद 9. पुन्हा एकदा स्टेप आउट करून सुंदर असा फटका, कव्हर ड्राईव्ह पद्धतीने चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय कलात्मक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीचा ताकदीचा वापर न करता मात्र टायमिंग वर भर दिला जातोय फलंदाज विनीत याच्या माध्यमातून. तंत्रशुद्ध फलंदाजी, ज्याला आपण टेक्निकल बॅटिंग असं म्हणतो इंग्रजी भाषेमध्ये. 3 चौकार पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक, पॉवर प्लेच्या षटकाला आपण जसं म्हणतो की पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ. तर ताकद दाखवून खेळ करायचा असतो. इथे कोणत्याही पद्धतीची ताकद न दाखवता मात्र नजाकत पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर आणखीन 1 धाव जमा होईल. धावा होतील बिनबाद 14. अतिशय सुंदर अशी सुरुवात. मात्र 33 धावांचं एक सोपं आव्हान होतं आणि त्याला आणखीन सोपं करण्याचं काम केलंय फलंदाज विनीत याने. स्ट्राईक एंड चेंज झालाय. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज मनोज. सुंदर चेंडू, कमबॅक करून देणार हा चेंडू होता आणि या चेंडू नंतर पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक मात्र संपुष्टात आलंय.
काहीसं महागडा असं षटक नक्कीच म्हणावं लागेल. गोलंदाजी करणारा गोलंदाज होता जावेद, ज्याच्या माध्यमातून हे षटक टाकलं गेलं होतं. तब्बल 14 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. त्यामुळे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळी मात्र 19 धावांची आवश्यकता असेल. संघाचं नाव आहे नेरुळ सेक्शन 1. अजूनही सामन्यामध्ये खूप सारी रंगत कायम. जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने उर्वरित षटकांमध्ये जर टिचून मारा केला, धावांपासून रोखलं फलंदाजांना, तर मात्र या सामन्यामध्ये रंगत नक्कीच कायम राहील, टिकून राहील. अन्यथा हा सामना काहीसा एकतर्फी आतापर्यंत पाहायला मिळतोय हे म्हणणं वावगं ठरणार नाहीये. पहिले षटक पूर्ण झालंय. 3 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय फलंदाज विनीत आणि 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक जर्सी क्रमांक 11 परिधान करून नवीन गोलंदाज थँक्यू. काहीशी फिल्डिंगची जमावट करताना आपण पाहतोय कर्णधार, कारण 18 चेंडू आणि मात्र 19 धावा डिफेंड करायच्या आहेत. थोडीशी दबावजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघावर. षटकातील पहिला चेंडू, डावखरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बाळू. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल जावेदेच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावफलकावर आणखीन एक धाव मुकम्मल केली जाते दोनही सलामीरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. यावेळी 1 बाउन्स पद्धतीने चेंडू रोखला गेलाय. थोडासा फंबल झाला होता, परंतु अतिशय सुंदररित्या चेंडू अडवला गेलाय, थ्रो केलाय गेलाय, परंतु एक धाव घेण्यापासून मात्र रोखलं गेलेलं नाहीये. कारण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक सोपं आव्हान आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवर जरी भर टाकला तरी सुद्धा हे आव्हान सहजरित्या पार केलं जाऊ शकतं. हे दोनही फलंदाजांना निश्चितपणे ठाऊक आहे. षटकातील पुढील चेंडू विनीतला रोखण्याचा प्रयत्न आणि एक फसलेला फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला फलंदाज बाद. विनीत बॅक टू द पॅव्हलियन. डीजे थँक्यू. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं विनीत, ज्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर सुरुवात झाली होती दुसऱ्या डावाची. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु एक खराब फटका म्हटलं तरी चालेल. बॅटच्या कडेला चेंडू लागला होता आणि झेलबाद स्वरूपात तंबूचा रस्ता मात्र पकडावा लागलाय फलंदाज विनीत याला. तर पहिला हादरा बसतोय. 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चांगली अशी सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. विनीतची जागा घेईल नवीन फलंदाज दीपक. मी जसं म्हटलं होतं, दुसरं षटक सुरू होण्यापूर्वी जर येणाऱ्या षटकांमध्ये जर अव्वल दर्जाची गोलंदाजी झाली, टिचून मारा झाला, कंजूस पद्धतीची गोलंदाजी झाली, तर हा सामना रंगतदार होऊ शकतो. आणि ती रंगत या सामन्यामध्ये भरण्याचं काम करतोय गोलंदाज बाळू, ज्याने आतापर्यंत 1 विकेट आपल्या नावे केलाय आणि 2च धावा आतापर्यंत खर्च करतोय मागच्या काही चेंडू मागे. वळूयात पुढच्या चेंडूकडे, जिथे नवीन फलंदाज दीपक चेंडूचा सामना करेल. डाव्या यष्टीला टार्गेट करून टाकलेला हा चेंडू होता. थोडासा चेंडू स्विंग झाला होता, परंतु पंचांनी या चेंडूवर आक्षेप घेतलाय. जमिनीला समांतर दोनही हात करून या चेंडूला स्वैर घोषित केलंय. धावसंख्या झाली आहे 1 बाद 17. तर 17चा खतरा आपण क्रिकेटमध्ये वारंवार म्हणत असतो. तर 17चा खतरा होईल का फलंदाजी करणारा संघ नेरुळ या संघाला? सुंदर पद्धतीने चेंडू टोलावलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक होईपर्यंत धावफलकावर आणखीन एक धाव ऍड केली जाते. एक संयमी क्रिकेट आता मात्र पाहायला मिळतंय. जसं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 4 षटकांचे सामने असल्या कारणानं पहिलं षटक जे हे पॉवर प्लेचं षटक होतं, जिथे मोठे फटके येणं गरजेचं होतं आणि त्या गरजेची पूर्तता मात्र झाली होती नेरुळ संघाच्या माध्यमातून. तदनंतर मात्र एकेरी धावांवरच भर घालताना दिसतोय नेरुळा संघ. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता. यावेळी मात्र जोरदार प्रहार. 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स पद्धतीने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी.
सुंदर असा फटका. मागच्या काही चेंडू मध्ये आपण पाहिलं होतं की फलंदाज हे एकेरी धावांवर भर घालत होते, परंतु तदनंतर एक खराब दर्जाचा चेंडू मात्र मिळाला मनोज याला. त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा मात्र वसूल केल्या गेल्या. पुन्हा एकदा डावी अष्टी टार्गेट करून टाकलेला हा चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता दीपकचा. पंचांनी पुन्हा एकदा या चेंडूवर आक्षेप घेतलाय. मौसम मस्ताना आणि खराब चेंडू टाकला गरज नसताना असं म्हटलं तरी चालेल गोलंदाज बाळू याने, कारण आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत आणि या धावा रोखण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे चेंडू नक्कीच महागडे ठरू शकतात. इथे ओव्हर पिच लेनचा चेंडू आहे. चेंडूला टोल लावलाय बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जावेद चेंडूच्या मागे चेंडूची अडवणूक करेल, फेक करेल. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. षटक सुद्धा पूर्ण होते आणि धाव संख्या झाली आहे 1-25. डीजे महावितरण चषक 2024 पर्व 3 अर्थात महावितरण नेरुळ विभागा अंतर्गत आयोजित भव्य क्रिकेटचे सामने आपल्याला दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे हे साईप्रीत लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹7,000 व भव्य चषक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹5,000 व भव्य चषक. दरवर्षीप्रमाणे भरवली गेलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. सुंदर अशी सुरुवात या स्पर्धेची. चालू स्पर्धेचा पहिल्या सामन्याचा 2रा डाव आणि 2ऱ्या डावातील हे 3रं षटक. तंत्रशुद्ध पद्धतीने पुन्हा एकदा टोलावलेला हा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. 1 धाव सुद्धा पूर्ण केली गेली आणि 26 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. याचाच अर्थ मात्र 7 धावांची गरज असेल. चेंडू दिले जातील तब्बल 11, अर्थात समीकरण आपल्याला पाहायला मिळते 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 7 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट केले, परंतु स्लो रन पद्धतीचा चेंडू फलंदाजाला फसवलंय. 2रा हादरा बसतोय नेरुळ संघाला. डीजे थँक्यू. डीजे याचा पुन्हा एकदा विचार विनिमय करताना दोनही पंच मनोज फलंदाजी करत होता. थोडंसं स्टेप आउट सुद्धा केलं होतं, परंतु यष्टी रक्षकाच्या माध्यमातून एक घोड चूक होती आणि चुकीला माफी नाही. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलंय, कारण स्टंपच्या आधी चेंडूला अडवलं गेलंय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार हा चेंडू नो घोषित केला गेलाय. दैव देता आणि कर्म नेता असं म्हटलं तरी चालेल. आधीच हाऊस त्यात पडला, पाऊस आपला संघ आधीच अडचणीत सापडला होता आणि त्यात आपल्याला पाहायला मिळतंय नो चेंडूची भर. फ्री हिट आहे का? तर या चेंडूवर आपल्याला फ्री हिट पाहायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि जिंकण्यासाठी सुद्धा मात्र 6 धावांची गरज. तर या चेंडूवर येणार का षटकार? पुन्हा एकदा स्टेप आउट केलं. मोठा फटका मनोजच्या बॅट मधून. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक परंतु बनून राहिलाय प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय आर पार सीमा पार चौकार. काहीशी एकतर्फी लढत पाहायला मिळते. मात्र 2 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी नेरुळ संघाला. पुन्हा एकदा फसवा चेंडू. चेंडूतील गती थोडीशी कमी केली होती, त्याला बीट झालाय फलंदाज मनोज. परंतु काहीशी परिस्थिती सोपी म्हणावी लागेल फलंदाजी करणारा संघ नेरुळ या संघासाठी, कारण पहिल्या डावामध्ये मात्र 32 धावा उभारल्या गेल्या होत्या निर्धारित 4 षटकामध्ये. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 31 धावा जमा करतोय नेरुळ हा संघ. तर औपचारिकता मात्र शिल्लक आणि त्याची पूर्तता केली जाते. पुन्हा एकदा तोच फलंदाज मनोज याच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा सुंदर चौकार. विजयी चौकार.
तर नुकताच जो सामना पार पडला नेरूळ सेक्शन 1 विरुद्ध शिरवणे सेक्शन, तर या सामन्यामध्ये विजयाचा मानकरी ठरतोय नेरूळ सेक्शन 1 हा संघ. तर विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि या स्पर्धेत आपला बहुमूल्य असा सहभाग नोंदवल्याबद्दल शिरवणे संघाचे सुद्धा मनापासून आभार. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल सीबीडी सेक्शन 2 विपक्ष नेरूळ सेक्शन 3. तसेच नुकताच जो सामना पार पडलाय त्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्याने आपल्या बॅटमधून 3 सुंदर चौकार ठोकले आणि वैयक्तिक 16 धावा जमा केल्या असा मनोज ठरतो या सामन्याचा सामनावीर. मनोज यांना विनंती की त्यांनी त्वरित आपला पुरस्कार व्यासपीठापासून स्वीकारायचा आहे. मनोज.